जर तुम्हाला भविष्यात जाऊन स्वतःची ब्लड टेस्ट करायची नसेल तर आत्ता सॉइल टेस्ट करून घ्या. ते कोणताही आपण गोष्ट एखादी करतो, ज्या प्रवाहामध्ये आपण जायचा प्रयत्न करतो तर आपल्याला विरोध होतोच. तर तुम्हाला काय अडचण आहे का? काही गोष्टीमध्ये कोणाच्या निगेटिव्ह कमेंट्स कधीतरी येतात, पण ते मोस्टली निगेटिव्ह कमेंट्स करणारे फेक अकाउंट्स असतात की मला कोणाला शिकवायचं नाही, मला स्वतःला शेती शिकायची आहे. मजा येते मातीसाठी काम करण्यामध्ये. हळूहळू झायडेक्स कंपनीने आम्हाला प्रोत्साहितच केलं म्हणावं लागेल या आमच्या कामासाठी. नमस्कार, मी निहाल निकम, झायडेक्सचा प्रतिनिधी. आज आपण रूट्स ऑफ चेंज या कार्यक्रमामध्ये एकत्र जमलो आहोत. आज आपल्याबरोबर खूप कमी वेळामध्ये खूप काही जास्त कंटेंट शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले एक व्यक्तिमत्व आले आहे. त्याचं नाव म्हणजे मेहुल. द कॉलेज, किसान कॉलेज या पेज पासूनचा आतापर्यंतचा प्रवास आपण मेहुलकडूनच ऐकून घेऊयात. नमस्कार मेहुल. नमस्कार दादा, माझं नाव मेहुल अनिता महेंद्र शहा. तर तुम्ही विचारलं पेज विषयी, तर सर्वप्रथम आपले आभार मानतो की रूट्स ऑफ चेंज या समिटमध्ये तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं. तर आता पेजची सुरुवात झालेली, मी स्वतः ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, बीएससी हॉर्टिकल्चर झाले माझं 2024ला. तर कॉलेजच्या लास्ट इयर पासूनच मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केलेली होती आणि व्हिडिओज बनवता रिस्पॉन्स यायला लागले. आपण टेक्निकल माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करत होतो, कारण की मी स्वतः शेतकरी कुटुंबातून नसल्यामुळे मला सुद्धा शेती नव्याने शिकायची होती. त्यामुळे मी जे शिकतोय त्याच कन्सेप्टमधून द किसान कॉलेज नाव ठेवण्यामागचं असं कारण आहे की मला कोणाला शिकवायचं नाही, मला स्वतःला शेती शिकायची आहे. जे की मला कॉलेजमध्ये फक्त थेरॉटिकल मिळालं, तर प्रत्यक्ष बांधावरती जाऊन प्रत्यक्ष रिअल ऍग्रिकल्चर काय आहे ते शिकण्यासाठी मी या द किसान कॉलेजच्या माध्यमातून काम करतो. आता तुम्ही जे सांगितलं द रूट्स ऑफ चेंज, ह्याचे तुम्ही विनर पण आहात, तर त्याविषयी काय म्हणताल? ही संकल्पना म्हणजे आज जो आपण कॉम्पिटिशन खेळलो, तर ह्या व्हिडिओची संकल्पना कुठून आली? आता जे सर्वप्रथम मला 2 प्राइज मिळाले, त्यातलं पहिलं होतं मातीचं खालावत चाललेलं आरोग्य. तर याच्याविषयी व्हिडिओ करताना असं काही नव्हतं की बक्षीस मिळेल किंवा काय, भरपूर लोकांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. पण एक कन्सेप्ट करावी, एक आपल्याला सुद्धा एक नवीन कॉन्टेंट पीस तयार करता येईल, एक क्रिएटिव्हिटी बघावी म्हणून एक डॉक्टरचा व्हिडिओ केलेला होता. तो डबल रोलमध्ये माती पेशंट आहे आणि डॉक्टर त्याला सांगतोय काय काय झालंय, त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे, पांढरे डाग पडलेत, तर सॅलिनिटी वाढली, पाणी जास्त देऊन देऊन झालेलं आहे, अशक्तपणा आला तर जीवाणू मरून गेलेले आहेत. अशा पद्धतीचे एक ते थोडंसं लहान एक रील बनवलेली होती. बरं, एक रिअलिस्टिक बनवले थोडक्यात, म्हणजे एक तर ह्या व्हिडिओमध्ये बनवत असताना हा प्रवास तुम्ही कधी चालू केला? किती दिवसापासून? व्हिडिओज हा व्हिडिओ म्हणजे तुमचं एक कॉलेज 2 ते 2.5 वर्ष आपण म्हणू शकतो. गेले 2 वर्ष झाले मी हे ऍग्रिकल्चर बद्दल कंटेंट बनवतो. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून नवनवीन टेक्नॉलॉजी शेतीपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ह्या 2 वर्षामध्ये तुम्हाला काय असं वाटलं की बाबा मला ही अशी एक म्हणतो ना आपण एक अडचण येते, कोणताही आपण गोष्ट एखादी करतो, ज्या प्रवाहामध्ये आपण जायचा प्रयत्न करतो तर आपल्याला विरोध होतोच. तर तुम्हाला काय अडचण आली का ह्या क्षेत्रामध्ये येतात? अडचण अशी काय म्हणता येणार नाही. आता काही गोष्टीमध्ये कोणाच्या निगेटिव्ह कमेंट्स कधीतरी येतात, पण ते मोस्टली निगेटिव्ह कमेंट्स करणारे फेक अकाउंट्स असतात, त्यामुळे ते आपण जास्त आणि डिलीट करणं आपल्या ऑप्शन मध्ये आहेच. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने काम करत राहायचं. आणि मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी करतो किंवा म्हणजे फक्त तेवढंच माझं ब्रेड अँड बटर असं नाही. आपला फॅमिली बिझनेस ड्रीप इरिगेशनचा असल्यामुळे मी जी टेक्निकल माहिती आजपर्यंत, माझ्या वडिलांचा 40 वर्षांचा अनुभव, गेली 40 वर्ष ज्यावेळी लोकांना ठिबक माहित नव्हतं त्यावेळीपासून त्या क्षेत्रात काम करतात, तर तो अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक काम करतो. त्यामुळे ते माझं काम सुद्धा चालू राहतं. त्यामुळे बाकी असा निगेटिव्ह अनुभव कशाला म्हणणार नाही. मजा येते मातीसाठी काम करण्यामध्ये. मजा येते म्हणजे निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह नक्की असेल तुमच्याकडे. पॉझिटिव्ह अनुभव काय मग तुमचा? असं काय वाटलं की ज्यामुळे तुम्ही असं एक म्हणतात नाही ओळख झाली, द किसान कॉलेजची ओळख झाली, असं काय एक तसं म्हणण्यासाठी अभिमान सांगण्यासारख्या गोष्टी. आता माझं शॉप आहे स्वतः साताऱ्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये. पण आता महाराष्ट्रातला कोणताही असा जिल्हा नाही की जिथं माझं मटेरियल पोहोचलेलं नाही. आता वास्तविक आता मी काय प्रत्येक गोष्ट बनवतोय का तर नाही. कंपनी आहे, त्यांची डीलर आहे, पण त्यांच्या घराशेजारचा डीलर सोडून त्या लोकांना माझ्याकडे यायची इच्छा होती किंवा माझ्याकडे ती लोक लातूरवरून कस्टमर 400 किलोमीटर प्रवास करून येतो. काय येतो तर माझ्या व्हिडिओच्या वेळावरती, माझ्या व्हिडिओतलं मी ज्यांना ते टेक्नॉलॉजी शेअर करतोय, ज्ञान देतोय, माहिती देतोय, ती त्यांना पटते. त्यामुळे ते विश्वास ठेवून येतात. हा जो विश्वास जिंकलेला आहे, किंवा एखाद्या कृषी प्रदर्शनामध्ये गेलो तर तिथे लोक ओळखतात, अरे तुम्ही ते किसान कॉलेजवाले का, तर ती जी ओळख मिळते. आता आज एक अजून एक ऑप्शन म्हणजे आज एक अजून औचित्य मिळालं, इथं प्राइज मिळालं, तर त्या पद्धतीने हळूहळू झायडेक्स कंपनीने आम्हाला प्रोत्साहितच केलं म्हणावं लागेल या आमच्या कामासाठी. नक्कीच. हे सगळं करत असताना तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड विषयी मला थोडं सांगा. काय म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड कशी आहे तुमचं? आता खरं म्हणजे तुमचं एज काय आहे हे पण मला प्रेक्षकांना सांगायला, मला जे तुमची माहिती. 2024 पासून माझं एज फक्त 25 वर्ष आहे. आणि फॅमिली बॅकग्राऊंड आता मी असं म्हणणार नाही की मी खूप गरिबीत आलो किंवा काय नाही. वेल टू डू फॅमिली आहे. वडिलांनी खूप काही करून ठेवलेलं आहे त्यांच्या परीनं, आणि तेच आता मला उलट जास्त डोलारा माझ्यावरती असं की तो मला त्यांचं नाव ठेवून, त्यांचं नाव कुठेही त्याला धक्का न लागून देता तो ब्रँड मोठा करायचा आहे किंवा शेतीसाठी काम करायचं. एक एवढं ठरवलेलं की आपल्या आयुष्याचं ध्येय कृषी क्षेत्रच आहे, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या सेक्टरमध्ये काम करायचं ते हळूहळू आपण उलगडत जाऊच. आता खरं म्हणजे आता आपण सकाळपासून चर्चा करतोय आरोग्य म्हणजे रूट्स ऑफ चेंज मध्ये, की आपला मातीचे जे म्हणतो आपण मृदेमध्ये जे त्याचे जे प्रॉपर्टी आहे चांगल्या त्या कमी खाली होत चालली आहे, मृदेची गुणवत्ता कमी होत चालली आहे.
तर ह्या गुणवत्तेविषयी किंवा आता जर वातावरणातला बदल जाणवतोय ह्या सर्व संकटांविषयी तुझं काय मत आहे? आता कसं टॅकल करशील तू तुझ्या कॉलेज कट्ट्यावरून? तर मातीविषयी बोलायचं झालं तर मी किसान कॉलेजच्या पेजवरून मी सतत सांगत असतो की जर तुम्हाला भविष्यात जाऊन स्वतःची ब्लड टेस्ट करायची नसेल तर आता सॉइल टेस्ट करून घ्या. किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा सॉइल टेस्ट काय करणं महत्वाचं आहे. आता जी खतं देत आहेत ती कोणतरी शेड्यूल देते त्यांना, त्यामुळे देत आहेत. म्हणजे असं नाही म्हणत की तुम्ही जाऊन अभ्यास करा, तुम्ही सगळे हे करा. फक्त काय करा, सॉइल टेस्ट करा. तुम्हाला कळेल तुमच्या जमिनीमध्ये काय काय आहे आणि मग त्यानंतर तुम्ही ते त्या पद्धतीने रिकमेंडेशनचे डोस घ्या, त्या पद्धतीने शेड्यूल घ्या. आता तुम्ही दुकानदाराकडे गेला की तुम्हाला ते तयार शेड्यूल आहेत, कंपन्याच तयार करून देतात. ते पुढे दुकानदार तुम्हाला देतो किंवा काही कन्सल्टंट त्यांच्या डोक्याने देतात. मग ते तुमच्या जमिनीसाठी, त्या पिकाच्या व्हरायटीसाठी नसतं. तर तेवढं जरी केलं तर खूप फरक पडणार आहे. आणि त्यासाठी आता मी प्रत्येक जिल्ह्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या त्या व्हिडिओसाठी प्राइस दिलं, त्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सॉइल टेस्टिंग लॅबची एक पूर्ण लिस्ट आणि पीडीएफ बनवलेली. आणि त्या ज्या लोकांची त्याला कमेंट आली होती त्या सगळ्यांना मी ती लिस्ट शेअर केलेली. ती सुद्धा कोणाला हवी असेल तरी माझ्या पेजला तुम्हाला मिळू शकते. नक्कीच. ऍक्च्युली तुम्ही बोलता खूप एक महत्वपूर्ण लाईन बोलली की भविष्यात जर तुम्हाला ब्लड टेस्ट करायची नसेल तर आता तुम्ही सॉइल टेस्ट करायलाच पाहिजे. अवश्य मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू टाकतो की तुम्ही 100% तुमच्या मातीची गुणवत्ता चेक करण्यासाठी तुमच्या मातीचं परीक्षण नेहमी करत जावा. त्याच्यामुळे तुम्हाला मातीची गुणवत्ता पण कळेल. आता ह्या प्रवासामध्ये आपण जे म्हणतो तुला तू प्राईजचं पण तू विनर आहेस, जवळपास 2 अवॉर्ड भेटले. एक ओव्हरऑल तुझं रूट्स ऑफ चेंज ह्या कार्यक्रमाविषयी तुझं शेवटचं एक मी विचारतोय, काय तुझं त्याच्यावरती प्रतिक्रिया असेल? नाही, नक्कीच धन्यवाद या प्लॅटफॉर्मसाठी. ऍक्च्युली सकाळी सुद्धा तुफान पाऊस पडत होता, माझ्या मनात होतं जावं की नको, कॅन्सल करावं एवढा 150 किलोमीटर प्रवास करून यायचं. पण लास्ट इयरला पण मी बाहेर असल्यामुळे मला येता आलं नाही. त्यामुळे म्हणलं यावर्षी जाऊ, नेटवर्किंग होईल, आपल्यासोबतचे क्रिएटर्स बघतील, ज्यांना भेटता येईल जे आपण मोबाईलवरती पाहत होतो. त्यामुळे आलो. आणि हे जे इथं येऊन जे अचानक जी एक सरप्राईज कॉम्पिटिशन घेतली तुम्ही किंवा आधीची, मला कुठलंच एक्सपेक्टेड नव्हतं. कारण की व्ह्यूज वगैरे काय असे खूप जास्त म्हणतो आपण त्या पद्धतीने त्या ठरलेला नव्हते. पण त्या पद्धतीने तुम्ही क्रिएटिव्हिटी, तर मी तुमचे पण आभार मानू इच्छितो की तुम्ही मला तो चान्स दिला ते प्राईज. नक्कीच मेहुल, छान वाटलं तुझ्याशी बोलून. आपण पुन्हा नक्कीच आपल्या चॅनलवर भेटू. शेतकऱ्यांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. नमस्ते. धन्यवाद.